नारद मुनी म्हणाले, देवी, तू व्यर्थ खेद करीत आहेस. श्रीकृष्ण चरणांचे तू स्मरण कर. तुझे सर्व दुःख, सर्व क्लेश नाहीसे होतील आणि तू सुखी होशील. श्रीहरीचे स्मरण सर्व दुःखांचा नाश करणारे आहे. अगं, ज्यांनी द्रौपदीची लाज सांभाळली, ज्यांनी गोपसुंदरींचा उद्धार केला, तो चराचर विश्वात व्यापलेला श्रीकृष्ण कुठेच गेलेला नाही. तू तर त्याला फारच प्रिय आहेस. तू जिथे बोलावशील तिथे तो येतो. तपाने, यज्ञदानाने तो वश होत नाही, पण तू बोलवलेस की तो लगेच येतो. तो तुझ्यासाठी कुठेही येतो. कृत, त्रेता, द्वापार युगात ज्ञान वैराग्य हे मुक्तीचे साधन होते, पण कलियुगात फक्त भक्तीनेच मुक्ती मिळते. असा निश्चय करून भगवंताने परमानंद मूर्ती, चैतन्य रूप आणि सुंदरी अशी तुला निर्माण केली. आणि तू एकदा भगवंताला हात जोडून विचारलेही होतेस की आता मी काय करू. तेव्हा तू माझ्या भक्तांचे पोषण कर अशी भगवंताने तुला आज्ञा केली होती. आणि तू ते कबूल केल्यावर श्रीहरीने प्रसन्न होऊन मुक्ती ही दासी तुझ्यासाठी दिली होती आणि हे ज्ञान व वैराग्य पुत्र रूपाने दिले. परंतु कलियुगात पाखंड रोगाने मुक्ती क्षय पावली आणि तुझे पुत्र सुद्धा जर्जर वृद्ध अवस्थेत पोचले. तथापि देवी, तू काही चिंता करू नकोस. मी काहीतरी उपाय करीन. कलीसारखे भयंकर कोणतेच युग नाही, परंतु काहीतरी निश्चित उपाय मला सापडेल आणि मी तुला मागील प्रमाणेच घरोघर स्थापना करीन. नाही तर मी हरिदासच नाही. तुझ्या सान्निध्यामुळे सर्व जीव निर्भय मुक्तीपदास पोचतील. ज्यांच्या हृदयात ईश्वर भक्ती आहे त्यांना प्रेत, पिशाच, असुर, राक्षस कोणीही स्पर्श करू शकत नाही. तपाने, योगाने, वेदाध्ययनाने, क्रियाकर्माने भगवत प्राप्ती होत नसून केवळ भक्तीनेच श्रीहरीची कृपा होते. याला गोपिका प्रमाण आहेत. हजार जन्माच्या पुण्यानेच माणसाला ईश्वर भक्ती प्राप्त होते. गीतेत तर भगवंतांनी सांगितलंय, मनुष्याणाम सहस्रेषु, आणि त्याचे भगवंतावर प्रेम जडते. अन्यथा ही गोष्ट अशक्यच आहे. कलियुगात भक्तीने श्रीकृष्ण पुढे उभा राहतो, वश होतो, तो दर्शनही देतो. मात्र भक्तांचा द्वेष करणारे, निंदा करणारे अत्यंत दुःखी होतात. भगवान त्यांना शिक्षाही देतो. दुर्वास ऋषींनाही याचा चांगलाच अनुभव आहे. कलियुगात कोणतेही अन्य साधन नाही, फक्त एकच एक साधन आहे, ते म्हणजे भक्ती. अगदी निर्मल भक्ती, निष्काम भक्ती. सुत म्हणतात, शौनक हो, याप्रमाणे नारद मुनींनी वर्णन केलेले भक्तीचे म्हणजेच स्वतःचे महात्म्य ऐकल्याबरोबर ती स्त्री म्हणजे भक्ती सर्वांग सुंदर व अप्रतिम लावण्यवती आणि तेजपुंज झाली. भक्ती म्हणाली, नारद मुनी, तुम्ही धन्य आहात. मी तुमच्या हृदयात नित्य वास करीन. तुम्ही कृपाळू आहात. माझे सर्व दुःख, पीडा तुम्ही क्षणात दूर केलीत. धन्य आहे. परंतु नारद मुनी, माझे हे पुत्र काही सावध होत नाहीत. त्यांचीही दुःख पीडा दूर करून त्यांना माझ्यासारखे करा. त्यांना जीवन द्या, एवढीच मी तुम्हाला विनंती करते. सूत म्हणतात, शौनक हो, याप्रमाणे भक्तीची विनंती ऐकून नारद मुनी पुढे झाले. त्यांनी त्या ज्ञान वैराग्यरूपी पुत्रांना हलवून जागे करायचा प्रयत्न केला. त्यांच्या कानात ते मोठ्या मोठ्यांनी म्हणाले, अरे पुत्रांनो, उठा. अरे ज्ञाना, अरे वैराग्या, उठ उठ, सावध हो. पण याप्रमाणे खूप हाका मारल्यावर सुद्धा ते उठेनात. कधी कधी ते जरासे डोळे उघडून बघून पुन्हा मान टाकून खाली पडून जायचे. नारदांनी त्या दोघांच्या कानात मोठ्या आवाजात वेद घोष सुद्धा केला, तरी सुद्धा ते उठले नाहीत.
तेव्हा मग नारदांनी दोघांच्याही कानात मोठ्याने गीतेचा पाठ म्हटला. तेव्हा ते दोघे जांभया देत जरासे उठले, पण थोड्या वेळातच पुन्हा माना टाकून आईच्या मांडीवर झोपून गेले. त्यांच्या शरीराचे अस्थिपंजर झाले होते. इतके प्रयत्न करूनही वेदघोष गीता पाठ करून सुद्धा ते दोघे उठेनात. आता मात्र नारद मुनी खूप घाबरले होते. काय करावे त्यांना कळेना. वेदघोष आणि गीता पाठ हा जगातला शेवटचा उपाय, पण त्यांनी सुद्धा काही झाले नाही. त्यांनी त्या जगत चालक दयाघन भगवंताचे स्मरण केले. नारायणा, श्रीहरी, वचनाला कलंक लागत आहे. मी ह्यांना सावध करीन असे भक्तीला म्हणजेच या देवीला वचन दिले आहे, पण माझे प्रयत्न फुकट गेले. प्रभू दयाघना, आता मी काय करू? याप्रमाणे भगवंताचा धावा केल्यावर त्यावेळी आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी म्हणाली, नारदा, खिन्न होऊ नकोस. तुझे मनोरथ पूर्ण होतील. काय उपाय करावा ते साधू महात्मे तुला सांगतील. त्याच्यासाठी तुला सत्कर्म केले पाहिजे, ते तू कर. सत्कर्म कोणते तेही साधूच सांगतील. ते केल्यानंतर ह्या दोघांचा वृद्धपणा जाईल आणि भक्तीचा सर्वत्र प्रसार होईल. ही आकाशवाणी नारदांनी आणि सर्वांनी स्पष्ट ऐकली आणि सर्वजण आश्चर्यचकित झाले.